हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण दोन प्रकारच्या पराठ्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने। सुरुवातीला बघणार आहे आपण शेंगदाण्याच्या चटणीचा परोठा। शेंगदाण्याची चटणी सगळ्यांकडे ऑलरेडी बनवलेली असते। सुरुवातीला आपण दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहे सारख्या। एका चपातीवर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यावर आपल्याला जी शेंगदाण्याची चटणी असते ना, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे। दुसरी जी चपाती आहे त्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचे आहे। आता डिझाइन आपल्याला ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचे असेल तुम्ही करा, नाही केलं तरी चालते। अशा पद्धतीची डिझाइन करून त्यावर आपल्याला आलटून पालटून तेल बटर किंवा तूप लावून छानपैकी आपल्याला मस्त क्रंची असं शेकून घ्यायचं आहे। जबरदस्त परोठा तयार होते। इथे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारचे परोठे आम्हाला आमची मम्मी लहान असताना करून द्यायची। त्यावर असं एवढा मॅगीचा क्रेज नव्हता, खायला खूप मज्जा यायची। टिफिनमध्ये पण आम्ही अशा पद्धतीचे परोठे घेऊन जायचो। गरमागरम परोठा आपल्याला लोणच्यासोबत सर्व करायचा आहे। आता आपण दुसरा प्रकार बघूया, झणझणीत मिरचीच्या ठेच्याचा परोठा। तर आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। जाडी चपाती लाटायची आहे मोठी, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। त्यावर परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। ठेचा पण आपला बऱ्याच जणांकडे बनवलेला असतो। तेल अप्लाय केल्यानंतर त्यावर आपला स्वाद अकॉर्डिंग ठेचा अप्लाय करायचा आहे। फिक्का तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही कमी जास्त प्रमाणात ठेचा अप्लाय करायचा आहे। आणि त्याचा एक छान असा रोल तयार करून घ्यायचा, जसं मी व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला तसा। तर परोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेपनुसार तयार करू शकता। मी अशा पद्धतीचे परोठे तयार केलेले आहेत। अगदी सोपी होती की नाही? तुम्ही कधी अशा पद्धतीचे परोठे ट्राय केले आहे का? केले असेल तरीही मला कमेंट करा, नसेल केले तर तुम्ही हे परोठे ट्राय करा। आपल्या छोट्या मुलांना पण करून खाऊ घाला, त्यांना पण खूप आवडतील। आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला असं मधून कट मारून घ्यायचे आहे आणि दोन्ही जे आपण कटचे साइड आहे त्याचे आपल्याला रोल करायचे, तसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे। आणि रोल झाल्यानंतर मस्तपैकी पातळ पातळ परोठा आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि त्यावर मस्तपैकी तेल किंवा तूप किंवा बटर लावून आपल्याला परोठे ते क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे। गरमागरम परोठे आपल्याला आपल्या आवडत्या सॉस बरोबर किंवा लोणच्या बरोबर आपल्याला सर्व करायचे आहे। मी मस्तपैकी गोड लोणच्या बरोबर सर्व केलेले आहे। तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही परोठ्याच्या रेसिपी नक्कीच आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा। मस्तपैकी मी तेल लावलं, दोन्ही साइडने क्रिस्पी होईपर्यंत परोठे जे आहे ते भाजून घेतले। तर तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही परोठ्याच्या रेसिप्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। बघा दिसायला किती सुरेख झालेला आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।